नमस्कार, लताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स तवा मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 300 ग्राम प्रॉन्स, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, 2 चमचे तेल फोडणीसाठी, चवीनुसार मीठ, 2 चिमूट हिंग, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, 2 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, अर्धा लिंबाचा रस, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 2 बारीक कट केलेले कांदे, 1 बारीक कट केलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर। इथे मी 300 ग्राम प्रॉन्स साफ करून घेतले आहेत। साफ करण्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता आपण हिरवं वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे। आता आपण कोळंबी मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी कोळंबीमध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा लिंबाचा रस घालून ते मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण कोळंबी 10 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। 10 मिनिटांनंतर कोळंबी मॅरिनेट झाली आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। त्यासाठी एका तव्यामध्ये 2 चमचे तेल घेतले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे लालसर रंगावरती कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। कढीपत्ता देखील चांगला परतून घ्यायचा आहे। आता आपण त्यामध्ये हिरवं वाटण घालणार आहोत। हिरवं वाटण घालून ते देखील चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आलं लसणाचा कच्चेपणा गेल्यानंतर आपण त्यामध्ये हळद, धने पावडर, जिरे पावडर, हिंग, मिरची पावडर, मालवणी मसाला, गरम मसाला हे सर्व सुके मसाले घालून ते देखील कांद्यामध्ये चांगले परतवून घेणार आहोत। अशा प्रकारे सुके मसाले सर्व कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। आता आपण त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपलं हिरवं वाटणाचं पाणी होतं ते घातलं आहे। ते थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि टोमॅटो घालून टोमॅटो चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मीठ आणि टोमॅटो घालून मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे। मसाला थोडासा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये साधारण अर्धा कप पाणी घालून पाणी मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिट मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मसाला शिजवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये 3 ते 4 कोकम टाकणार आहोत। कोकम टाकून चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण त्यामध्ये आपले कोळंबी टाकून ते देखील चांगले परतवून घेणार आहोत। कोळंबी मसाल्यामध्ये अशा प्रकारे चांगले परतवून घ्यायचे आहेत। आपण आता मसाल्यामध्ये पाणी घालणार नाही, कारण कोळंबीला खूप पाणी सुटतं आणि त्याच्या पाण्यामध्येच आपली कोळंबी शिजली जाते। त्यामुळे आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालून साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून कोळंबी शिजवून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटांसाठी पुन्हा झाकण ठेवून आपण कोळंबी शिजवून घेणार आहोत। अशा प्रकारे साधारण 10 ते 12 मिनिटात आपली कोळंबी चांगली शिजली जाते। तसंही कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही।
अशा प्रकारे आपली कोलंबी शिजली आहे। आता आपण त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। अशा प्रकारे आपला प्रॉन्स तवा मसाला तयार झाला आहे। तेव्हा तुम्ही जरूर बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।